क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 25 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. हे दररोज तुम्हाला 5:30 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसेल. हे सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये या सिरीजमधून प्रश्न हमखासच दिसतील. या सिरीजमध्ये आपण एक एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पण पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे अरावली पर्वत श्रेणी. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीच्या प्रश्नाचे सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना कोणता पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, विज्ञान रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. व्यक्तिगत आणि शिक्षण पार्श्वभूमी, जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झालेला होता. कुटुंब, त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते आणि आई सुमिता नारळीकर हे संस्कृत विदुषी होत्या. शिक्षण, त्यांच्या शालेय शिक्षण वाराणसी येथे झालं. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून BSc पूर्ण केली. त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातून उच्च पदव्या BA, MA, PhD प्राप्त केली. निधन 20 मे 2025 रोजी वयाच्या 87व्या वर्षी पुणे येथे त्यांचं निधन झालं. संशोधक आणि त्यांचे योगदान, हॉयल नारळीकर सिद्धांत. डॉक्टर नारळीकर यांना सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत मिळून कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थेअरी हॉयल नारळीकर सिद्धांत मांडला. संस्थात्मक कार्य, त्यांनी पुणे येथील आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेच्या 1988 मध्ये स्थापना केली आणि तिथे संस्थापक संचालक होते. विश्व विज्ञान कॉस्मॉलॉजी, त्यांनी स्टडी स्टेट थिअरी या विश्वाच्या पर्यायी सिद्धांतावर महत्त्वाचे संशोधन केले. साहित्यिक योगदान, विज्ञान कथा, मराठी साहित्य विज्ञान कथा लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या यशाची देणगी प्रेरित वामन परत न आला, अंतराळ भस्मासूर हे पुस्तक अत्यंत गाजलेली आहे. अध्यक्षपद, नाशिक येथे 2021 मध्ये झालेले 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यांचे आत्मचरित्र 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र त्यांच्या प्रसिद्ध झाला. त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहे? तर पद्मभूषण 1965 या वर्षी आणि पद्मविभूषण 2004 हे मानाचे नागरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. महाराष्ट्र भूषण 2010 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. विज्ञान रत्न 2025 त्यांनी 2025 मध्ये मरणोत्तर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार श्रेणीतला विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. इतर पुरस्कार, विज्ञानाच्या प्रसारासाठी युनेस्कोचा कलिंग पुरस्कार 1996 वर्षी आणि साहित्य अकादमी पुरस्कार 2014 या वर्षी मिळालेला आहे. तर हे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले, हे यादी तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. भारताचा पहिला मेगावॉट स्केल हायड्रोकायनेटिक पॉवर प्रोजेक्ट कोठे उभारण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 2, पंजाब राज्यात भारताचा पहिला मेगावॉट स्केल हायड्रोकायनेटिक पॉवर प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यानंतर पाहूया पुढला प्रश्न. अलीकडे विनोद कुमार शुक्ला यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्रातील होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, ते लेखक होते. आता त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. ते
खाने त्यांचे जादुई वास्तववाद, मॅजिक रिअलिझम आणि अकृत्रिम लेखनशैलीसाठी ओळखले जातात. त्यांची कथा, कादंबऱ्यामध्ये सामान्य माणसाचे जीवन आणि ग्रामीण भागातले बारकावे अत्यंत संवेदनशील म्हणण्यानं मांडलेले असं आढळते. त्यांचे अनेक साहित्यकृतीचे मराठी, अंग्रेजी, फ्रेंच, जर्मन यासारख्या विविध भारतीय व जगातले भाषांमध्ये त्याने अनुवाद झालेला आहे. प्रमुख साहित्यकृती कादंबऱ्या नौकर की कमीज यावर मनी कॉल आणि 1999 मध्ये चित्रपट बनवलेला आहे. कशावर? नौकर की कमीजवर. दीवार में एक खिड़की रहती है, खिलेगा तो दिखेगा. काव्यसंग्रह लगभग जय हिंद 1971 व आदमी नया गरम कोट पहनकर चला गया विचार की तरह, सब कुछ होना बचा रहेगा, हे त्यांचे काव्यसंग्रह आहे. कथासंग्रह पेड़ पर कमरा, आदमी की औकात हे त्यांचं कथासंग्रह आहे. त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? पुरस्कार 2025. त्यांना 2025 मध्ये 59वा ज्ञानपीठ पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मिळणारे ते छत्तीसगडमधले पहिले साहित्यिक आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार 1999 रोजी दीवार में एक खिड़की रहती है या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. इतर महत्त्वाचे पुरस्कार पेन नाकोबोआ जीवन गौरव पुरस्कार 2023 मध्ये हा पुरस्कार मिळणारे ते पहिले आशियाचे साहित्यिक होते. साहित्य अकादमी फेलोशिप 2021 मध्ये रजा पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे. दयावती मोदी कवी शिखर सन्मान आणि हिंदी गौरव सन्मान पण त्यांना मिळालेला आहे. तर हे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत विनोद कुमार शुक्ला यांना. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. नुकताच किसान दिवस, शेतकरी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 23 डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा करण्यात येते. त्यानंतर पाहूया पुढला प्रश्न. पहिला सेफ महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 ईस्ट बंगालने ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. सेफ महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 हा इनॉग्रल एडिशन होता, म्हणजे पहिला एडिशन होता, ज्यामध्ये दक्षिण आशियातले सर्वोत्तम क्लब संघ सहभागी झाले होते. विजेता संघ भारताच्या ईस्ट बंगाल FC हा संघ पहिला ऐतिहासिक स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. अंतिम सामना 20 डिसेंबर 2025 रोजी काठमांडू नेपाळ येथे दशरथ स्टेडियमवर झालेला. अंतिम सामन्यात ईस्ट बंगालने नेपाळच्या APF या संघाला 3-0 अशानं पराभव केला. विशेष कामगिरी ईस्ट बंगालची युगांडाची खेळाडू फझिला इकापुट हिने अंतिम सामन्यात 2 गोल केले आणि ते स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडू ठरलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती सॅप महिला क्लब चॅम्पियनशिपबद्दल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. 28वा दिव्य कला मेळावाचे आयोजन कुठे करण्यात आलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेले होते. त्यानंतर पुढला प्रश्न. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक ऑप्शन क्रमांक 2 मोहेर बसू या पुस्तकाचे लेखक आहेत. आता त्यानंतर पुढला प्रश्न. NDTV इंडिया ऑफ द इयर 2025 कार्यक्रमात कोणाला ट्रान्सफॉर्मेशन लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 जय शाह यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारताची पहिली मिस इंडिया आणि ज्येष्ठ फॅशन पत्रकार मेहर कॉन्स्टेलिनो यांना कोणत्या वर्षी हा किताब जिंकलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 1964 रोजी त्यांना हा पुरस्कार जिंकलेला होता. पहिली फेमिया मिस इंडिया 1964. फेमिना या मासिकेने आयोजित केलेल्या पहिल्या स्पर्धेचे विजेता मेहर कॉन्स्टेलिनो या होत्या. मेहर कॉन्स्टेलिनो यांच्या नुकतेच 18 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 81व्या वर्षी निधन झालेलं आहे. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कोण पोहोचलेला आहे?
तर अव्वल स्थानी भारताची महिला खेळाडू अष्टपट्टू दीप्ती शर्मा पोहोचलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे अरावली पर्वत श्रेणी. आता ही जी अरावली पर्वत श्रेणी आहे ते नुकतीच बातम्यामध्ये होती. काबद्दल? नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025मध्ये सर्वोच्च न्यायालयानं अरावली पर्वतरांगाच्या संरक्षणाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयामध्ये अरावली पर्वतरांगामध्ये नवीन शास्त्रीय व्याख्या देण्यात आली आहे. कोणती? जे टेकड्या 100 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीची असलेला भूभाग अरावली टेकड्या मानला जाईल. जर 2 टेकड्या असे असतील आणि त्या टेकड्यांमध्ये 500 पेक्षा कमी अंतरावर ह्या टेकड्या असतील तर त्यांना अरावलीची रांग अशी मानली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अरावलीच्या बद्दल आपली न्यूज होती. आणखी हे एक वादग्रस्त या व्याख्यामुळे राजस्थानमध्ये सुमारे 90% टेकड्या संरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर जाण्याची भीती आहे. तर या व्याख्यामुळे पर्यावरणवाद्यांनी आपली भीती व्यक्त केलेली आहे. कारण त्यांची उंची 90% टेकड्यांची उंची 100 मीटरपेक्षा कमी आहे. तर आपण या निर्णयाचा जर निष्कर्ष काढला तर सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल अरावलीच्या कायदेशीर कवच देण्याचा प्रयत्न करत असला तरी 100 मीटरपेक्षा उंचीच्या अटीमुळे अनेक लहान टेकड्यांना धोका आलेला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि सरकार यांच्यामध्ये वाद सुरू झालेला आहे. आणि खूप सारे आता पर्यावरणवादीमध्ये भीती आलेली आहे. कोणकोणती? मायनिंगचा धोका आणि इतर पर्यावरणीय बाबी. यामुळे जे पर्यावरणप्रेमी आणि सरकारमध्ये वाद निर्माण झालेला आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अरावली पर्वत श्रेणीच्या बद्दल माहिती पाहूया. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ही माहिती खूप महत्त्वाची आहे. प्राचीनता अरावली पर्वत ही जगातली सर्वात जुनी वली पर्वत म्हणजे फोल्ड माउंटेन प्रणाली मानली जाते, जिची निर्मिती प्री कॅम्ब्रियन कालखंडात झालेली आहे. विस्तार: ही पर्वत रांग ईशान्येकडून नैऋत्येकडे गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या 4 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरली आहे. एकूण लांबी: पालनपूर गुजरात पासून दिल्लीच्या रायसीना हिल्स पर्यंत याची एकूण लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. सर्वोच्च शिखर: अरावलीच्या सर्वोच्च शिखर गुरु शिखर असून त्याची उंची 1722 मीटर आहे. माउंट आबू गुरु शिखर हे राजस्थानमधला प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माउंट आबू इथे आहे. दिल्लीत अस्तित्व: दिल्लीत राष्ट्रपती भवन ज्या टेकड्यांवर आहे तिला रायसीना हिल्स म्हणतात, जो अरावलीचा एक भाग आहे. जलविभाजक: अरावली पर्वत हा भारताचा महत्त्वाचा जलविभाजक आहे. तो सिंधू नदीचे खोरे आणि गंगा नदीचे खोरे यांना वेगळा करतो. खनिजचा साठा: हा पर्वतात तांबे, जस्त, शिसे, कॅडमियम, चांदी यासारख्या अधातू खनिजासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. खेती: तांबे हा येथील प्रसिद्ध खाण आहे. राजस्थानची कणा: अरावली राजस्थानची जीवनरेखा किंवा कणा मानली जाते, कारण ती राज्याच्या हवामानावर मोठा प्रभाव टाकते. नैसर्गिक अडथळा: थारच्या वाळवंटाचा विस्तार पूर्वेकडे होण्यापासून रोखण्यासाठी अरावली पर्वत एक नैसर्गिक भिंतीसारखं काम करतो. प्रमुख नद्यांचा उगम अरावलीमध्ये होतो. कोणकोणत्या? बनास, लुणी, साबरमती, कोटरी, साहिबी यासारख्या नद्यांचा उगम अरावली पर्वतरांगात होतो. लुणी नदीचे वैशिष्ट्य: या पर्वतातून उगम पावणारी लुणी नदी ही वाळवंटातून वाहते आणि कच्छच्या रणात जाऊन लुप्त होते. उदयपूरची ओळख: उदयपूर शहर अरावलीच्या डोंगररांगेने वेढलेला आहे, म्हणून त्याला सिटी ऑफ लेक्स असे म्हटलं जाते. वन्यजीव: अरावलीच्या परिसरात रणथंबोर, रसिका, कुंभलगड यासारखे प्रसिद्ध अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान आहेत. धार्मिक महत्त्व:
येथे जैन धर्माचे प्रसिद्ध दिलवाडा मंदिर आहे, जे आपल्या उत्कृष्ट संगमरवरी कोरीव कामासाठी जगप्रसिद्ध आहे. हवामानावर परिणाम. अरावलीची दिशा अरबी समुद्रावरून येणारे मान्सून वाऱ्या समांतर असल्यामुळे राजस्थानच्या पश्चिम भागात पाऊस कमी पडतो. खडक प्रकार. इथे प्रामुख्याने कॉटरजाईट, ग्रेनाइट आणि शिस्ट या प्रकारचे खडक आढळतात. ऐतिहासिक महत्त्व. मेवाडचे राजा उदाहरण महाराणा प्रताप यांनी अरावलीच्या दुर्गम भागाचा उपयोग मुघलांच्या विरुद्ध गमानी काव्याच्या लढण्यासाठी केलेला होता. पर्यावरणीय समस्या. सध्या बेकायदेशीर खाणकाम आणि वृक्षतोडीमुळे अरावलीच्या पर्वताची झीज मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रेट ग्रीन वॉल. अरावलीचा ऱ्हास होण्यास रोखण्यासाठी भारत सरकारने गुजरात ते दिल्लीपर्यंत अरावली ग्रीन वॉल प्रोजेक्ट प्रस्तावित केलेला आहे, ज्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अरावलीची रेंज आहे. तुम्ही हे रेंज पाहू शकता. तर आता सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे की अरावलीच्या जे 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे जे पण टेकड्या असतील त्यांची व्याख्या केली आहे की 100 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंची असलेला भूभाग अरावली टेकडा मानला जाईल. तर हा निष्कर्षामुळे जे पर्यावरण प्रेमी आहेत आणि जे सरकार आहे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि खूप प्रोटेस्ट पण सुरू आहेत राजस्थान आणखी इतर भागामध्ये. तर तुम्हाला खूप सारे मीडियामध्ये पेपरामध्ये बातम्या दिसेल की सेव्ह अरावली आणि अरावलीच्या जे पण पर्यावरणीय प्रेमी असतील त्यांच्या आणि सरकारमध्ये एक वाद निर्माण झालेला आहे. तर ही अरावलीबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. हे इन्फॉर्मेशन एक्झाम पॉईंट ऑफनं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आता आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज. ही प्रश्नाची सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.